नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये. श्रावण महिना सुरू झाला की घरात एक वेगळीच प्रसन्नता येते ना. सोमवार, मंगळागौर, सण, व्रत आणि त्यातलंच एक अतिशय सुंदर सण म्हणजेच नागपंचमी. पण खरं सांगायचं तर लहानपणी मला या सणाबद्दल खूप प्रश्न पडायचे. नागाची पूजा का करायची? भगवान शंकरांच्या गळ्यात नागच का असतो? ह्या दिवशी जमीन का खणत नाही? आणि आपण जी पूजा करतो त्यामागचा खरा अर्थ काय आहे? जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण नागपंचमी बद्दल अगदी निवांत गप्पा मारूयात आणि शेवटी घरच्या घरी नागपंचमीची पूजा देखील कशी करायची हे देखील पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पहिला प्रश्न, नागपंचमी म्हणजे काय? सर्वात आधी एक छोटीशी गोष्ट सांगते. प्रत्येक घरात नागपंचमी साजरी करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. काही घरात चांदीचा नाग असतो आणि काही ठिकाणी मातीचा नाग आणला जातो, तर काही ठिकाणी जिवतीच्या कागदावरचा नाग पूजला जातो. तर काही घरांमध्ये भिंतींवर हळद किंवा गेरूने नागाचं चित्र काढण्याची परंपरा देखील आहे. म्हणूनच तुमच्या घरात जी परंपरा आहे तीच प्रेमानं आणि श्रद्धेनं आपण पाळूयात. कारण आपल्या धर्मात परंपरा वेगळ्या असल्या तरी भक्ती आणि श्रद्धा मात्र एकच असते. आणि इथं मला एक गोष्ट नेहमी खूप सुंदर वाटते. आपण अनेकदा म्हणतो, या जीवाचा काय उपयोग? हा कशासाठी जन्माला आला असेल? पण आपल्या संस्कृतीनं आपल्याला वेगळं शिकवलं आहे. या सृष्टीतला प्रत्येक जीव काही ना काही कारणाने निर्माण झाला आहे. तो आपल्याला उपयोगी पडो किंवा न पडो, त्यालाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे सण आणि परंपरा निर्माण केल्या. नागपंचमी ही त्यापैकीच एक. विशेषतः श्रावणात पावसामुळे साप आणि इतर अनेक जीव जमिनीच्या वरच्या भागात किंवा बिळांच्या आसपास येतात. अशा वेळी नांगरणी किंवा खोलवर खोदकाम केल्यास त्यांना इजा होऊ शकते. म्हणूनच या दिवशी शक्यतो शेतीची कामं, नांगरणी किंवा जमीन खणणं टाळण्याची परंपरा आहे. ही फक्त धार्मिक प्रथा नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्या संस्कृतीची अतिशय सुंदर शिकवण आहे. नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी ह्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना आणि म्हणूनच या महिन्यात नागपूजेलाही विशेष महत्त्व आहे. पण नागाचीच पूजा का, हा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का? आपण सूर्याची पूजा करतो, चंद्राची पूजा करतो, वृक्षांची पूजा करतो, नद्यांची पूजा करतो, मग नागाची पूजा का? कारण आपल्या संस्कृतीनं प्रत्येक सजीवात ईश्वराचं अस्तित्व पाहिलं आहे. निसर्गाचा आदर, प्रत्येक जीवांबद्दल कृतज्ञता आणि पर्यावरणाचं संरक्षण हा संदेश आपल्या पूर्वजांनी सणांमधून दिला आहे. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग का असतो, हा प्रश्न देखील आपल्याला पडतो. आपण महादेवांचं चित्र पाहिलं असेल, त्यांच्या गळ्यात नाग असतो. लहानपणी मला वाटायचं महादेवांना नागाची भीती वाटत नसेल का? पण जसं समजायला लागलं तसं तसं कळलं, तो फक्त अलंकार नाही तर एक संदेश आहे. भीतीवर विजय मिळवा, अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक सजीवाचा आदर करा. म्हणूनच महादेवांना भूतनाथ आणि पशुपतीनाथ असं देखील म्हटलं जातं. पूजेमध्ये आपण अनेकदा अष्टनाग असा उल्लेख ऐकतो. ते म्हणजे अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुली या अष्टनागांचं स्मरण करून अनेक ठिकाणी नागपूजा केली जाते. ही झाली माहिती. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. आता आपण पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे ते बघूया. हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, फुलं, दुर्वा, त्याचबरोबर गेजवस्त्र, अगरबत्ती किंवा धूप, निरांजन आणि काडेपेटी. नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी, केळ, दूध, गुळ खोबरं, लाह्या आणि फुटाणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागदेवता. ही झालं सर्व पूजेचं साहित्य. आपण पहिल्यांदा आता देवाचं स्मरण करून पूजेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावूयात. दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक.
आपल्या घरात नेहमी सुख, शांती आणि सद्बुद्धीचा प्रकाश राहो अशी मनोमन प्रार्थना आपण आता करूयात. कोणतेही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करतो, म्हणून सर्वप्रथम आपण श्री गणेशाचं स्मरण करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जर शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा करायची असेल तर आपल्याला सुपारीचा गणपती ठेवून त्याची अंघोळ घालून संपूर्ण संकल्प करून मग सर्व पूजा केली जाते. मात्र आज आपण सर्वांना सहज करता येईल अशी घरगुती पूजा पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा आता नागदेवतेची स्थापना करूयात. तुमच्याकडे चांदीचा नाग असेल, मातीचा नाग असेल, जिवतीच्या कागदावरचा नाग असेल किंवा नागाचं चित्र असेल तर ते स्वच्छ चौरंगावर किंवा पाटावर स्थापित करूयात. आता फुलाच्या साह्यानं थोडंसं स्वच्छ पाणी आपण त्याच्यावर शिंपडूयात किंवा तुमच्या घरची परंपरा असेल तर ताम्हणात स्वच्छ पाणी घेऊन नागदेवतेला प्रतिकात्मक स्नानही घालू आपण शकतो. आता सर्वप्रथम आपण नागदेवतेला वस्त्र अर्पण करूयात. आता प्रेमानं अष्टगंध लावूयात. त्यानंतर हळद, कुंकू, फुलं, दुर्वा आणि सगळ्यात शेवटी आपण अक्षता वाहणार आहोत. प्रत्येक उपचार करताना मनात एकच भाव आपण ठेवणार आहोत की हे नागदेवता आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू देत. अनेक घरांमध्ये नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा असते, म्हणून आपण नागदेवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला श्रद्धेनं प्रतिकात्मक दूध अर्पण करणार आहोत. दूध अर्पण करताना मनात एक प्रार्थना म्हणणार आहोत, हे नागदेवता आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू देत. आता आपण धूप दाखवूयात आणि त्यानंतर दीप ओवाळूयात. आता आपण नागदेवतेला नैवेद्य दाखवूयात. लाह्या, फुटाणे, गुळ खोबरं आणि फळं किंवा आपल्या घरात जी परंपरा असेल त्याप्रमाणे देखील आपण नैवेद्य अर्पण करू शकतो. नागपंचमीला लाह्यांचं विशेष महत्त्व मानलं जातं, म्हणून शक्य असेल तर लाह्यांचं नैवेद्य नक्की हा दाखवावाच. आता दोन्ही हात जोडून आपण नागदेवतेला मनापासून नमस्कार करूयात. हे नागदेवता आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी नांदू दे. आमच्या कुटुंबाचं रक्षण करा. आमच्या हातून नेहमी चांगली कर्म घडू देत आणि प्रत्येक सजीवाचा आदर करण्याची भावना आमच्या मनात सदैव राहू देत. आता आपण आरती म्हणणार आहोत. आपण नागदेवतेची किंवा शंकराची आरती म्हणू शकतो. आता आपण शंकराची आरती म्हणूयात. लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, देशे कंठक काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून अज निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौळा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा, विभूतीचे उधळण शितकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेळाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हाळहल जेवले, तेथवास असुरपणे ग्रासन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्राम पर्पणी वर्णन सुंदर मधुमारी, पंचानन मनमोहन मंगल सत्कारी, शतगोपीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल कीर्तनाम दासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव आता आपण नागपंचमीची सुंदर कथा ऐकूयात. लहानपणापासून आपण ही कथा ऐकत आलो आहोत. या कथेचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. आज त्यापैकी एक प्रसिद्ध कथा मी तुम्हाला आता सांगत आहे.
एका गावात एक शेतकरी राहत होता. श्रावण महिना सुरू होता. एक दिवस शेतात नांगरणी करत असताना नकळत त्याच्या नांगरण्यामुळे नागिणीची काही पिल्लं मृत्युमुखी पडली. नागिण खूप दुःखी झाली. रागाच्या भरात तिनं त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दंश केला. पण त्या शेतकऱ्याची एक मुलगी तिचं लग्न होऊन दुसऱ्या गावी राहत होती. त्या दिवशी ती नागपंचमीचं व्रत करत होती. तिनं मनापासून नागदेवतेची पूजा केली, लाह्या अर्पण केल्या, फुलं वाहिली, दूध अर्पण केलं आणि मनोभावे प्रार्थना केली. नागिण तिच्या घरी आली, पण तिला तिथे राग दिसला नाही. दिसली ती फक्त श्रद्धा. त्या मुलीची भक्ती पाहून नागिण प्रसन्न झाली. तिने त्या मुलीला आशीर्वाद दिला आणि तिच्या आई वडिलांनाही पुन्हा जीवदान दिलं. ही कथा खरी की प्रतिकात्मक यापेक्षा तिचा संदेश अधिक महत्वाचा आहे. आपल्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ नये आणि जर नकळत चुकून झालीच तर नम्रपणे क्षमा मागावी, हीच या कथेची शिकवण आहे. तर अशी ही नागपंचमीची परंपरा, पूजा आणि तिच्या मागचा सुंदर अर्थ. तुमच्या घरात चांदीचा नाग असो, मातीचा नाग असो, जिवतीचा कागदावरील नाग असो किंवा नागाचं चित्र असो, श्रद्धा आणि भक्ती मनापासून असेल तर नागदेवतेची कृपा नक्कीच लाभेल, अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या या पवित्र दिवशी नागदेवतेची कृपा तुमच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबावर सदैव राहो, ही मनपूर्वक प्रार्थना. जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांबरोबर, मित्रांबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धार्मिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार.